नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत औसा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष अफसर शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मोठा विजय मिळवला आहे. 23 नगरसेवकापैकी 17 नगरसेवक निवडून आले आहेत, तर एक नगराध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकले आहेत. भाजपला 6 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. अफसर शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने औसा नगर परिषदेवर ताबा मिळवला आहे. त्यांच्या कार्यकाळात औसा शहराचा विकास झाला आहे, असे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी प्रचार दरम्यान मतदारांसमोर मत मागत होते. नूतन नगराध्यक्ष परवीन शेख व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी औसा शहरातील नागरिकांनी विश्वास टाकून राष्ट्रवादीचे तब्बल 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपद निवडून दिल्याबद्दल औसा शहरातील नागरिकांना पेढे वाटून आभार मानले. त्या दरम्यान नागरिकांनी नूतन नगराध्यक्ष परवीन शेख व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचा जोरदार सत्कार केला. औसा शहरात जिकडे तिकडे फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण गुंजून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अफसर शेख यांच्या नेतृत्वात पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. 23 नगरसेवकापैकी 17 नगरसेवक निवडून आले आहेत, तर एक नगराध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकले आहेत. नागरिकांनी नगराध्यक्ष परवीन शेख व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचा जोरदार सत्कार केला. औसा शहरातील जनतेने औसा नगरपालिका निवडणुकी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास भरभरून असं या ठिकाणी मतदान केलेलं आहे. त्यांचे आमच्यावर असलेले जे प्रेम आहे ते या ठिकाणी आम्ही कधी फेडू शकत नाही. तरी परंतु आम्ही दररोज संध्याकाळी म्हणजे कालपासूनच दररोज संध्याकाळी स्वतः गल्लोगल्ली फिरून आम्ही त्यांचे आभार प्रत्यक्ष या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आणि केवळ पेढे किंवा गोड देऊन हे त्यांचे जे आमच्यावर दाखवलेले उपकार आहेत, प्रेम आहे, तो या ठिकाणी कधीही फेडला जाऊ शकत नाही. निश्चितपणे कामाच्या माध्यमातून आम्ही आणि आमचे नगराध्यक्षा ताई या निश्चितपणे आमचे नगरसेवक सुद्धा आहेत, रफिक मुंगले किंवा आमचे सर्व सय्यद खादरभाई, सर्व नगरसेवक, सर्व प्रभागातले नगरसेवक निश्चितपणे आमच्या कामातून या ठिकाणी निश्चितपणे त्यांचे जे ऋण आमच्यावर आहे ते निश्चितपणे फेडण्याचा प्रयत्न करू.